मला चांगली मराठी येत नाही, मी काय करू? माझी मातृभाषा अस्सल प्रभावी असली पाहिजे, दिसली पाहिजे असं मला मनोमन वाटतं. मी काय करू? मी स्पर्धा परीक्षे क्षेत्रामध्ये आहे, मराठी घेतलेली आहे. तर मराठी भाषा घेऊन मग आता माझ्या लेखनामध्ये किंवा त्या मुलाखतीमध्ये मला तो अस्सलपणा दाखवायचा आहे किंवा माझे गुण वाढायचे आहेत. मला नेमकं काय करता येईल? शब्द सुचत नाही, मी काय करू? आहे ना, म्हणजे तो प्रभाव पाडायचा असेल, एकंदरीत सगळ्या गोष्टी मराठी भाषेमध्ये चांगल्या करायच्या असेल, तर नेमकं करता काय येईल? या सगळ्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे मित्रांनो. ते म्हणजे ज्याच्याकडे प्रभावी शब्दसंग्रह, नुसता नाही, प्रभावी शब्दसंग्रह आहे, त्याचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो. म्हणजे जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटत असेल, की मला मराठी घेऊन पुढे जायचे, तर तुम्हाला चांगल्या शब्दसंग्रहाशिवाय पर्याय नाहीये. मग तो जर प्रयत्न आपण सुरुवातीपासूनच केला, तर पुढील येणाऱ्या काळामध्ये तो सगळा मार्ग तुमचा सुलभ होतो. मग तो सुरुवात आतापासून नाही करायला काय झालं? करूया मग. मग करण्या अगोदर हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, मी अमोल तुमचं अनोखी लाईफमध्ये मनापासून स्वागत करतो. तर आजचा मुद्दा आहे पहा, भाषा सुधार, लेखन सुधार करण्यासाठी जे शब्दसंग्रह आहेत ते पाहायचे आहेत आपल्याला. तर पाहण्या अगोदर समोर एक जाहिरात दिसते, तुम्ही म्हणसाल नको कशी गोष्ट तुम्ही दावत आहात. परंतु या जाहिरातीबद्दल मी एवढंच बोलेन पहा, तुम्ही जर मराठी माध्यमातून शिकत असाल तर फक्त 15 दिवस इथं अनोखी लाईफला देऊन पहा, कारण तुम्हाला 15 दिवस काही फीस करायची गरजच नाही. मग 15 दिवस जर तुम्ही रेग्युलर क्लासेस केलं तर तुम्हाला पण बोलायची गरज नाही, मला पण बोलायची गरज नाही, की क्लास कसे होते वगैरे या सगळ्या गोष्टी. तुमचे आर्थिक प्रॉब्लेम असेल काही आहे, ते सगळे सॉल्व्ह करता येतात. तुम्ही फक्त इथं वेळ द्या, है ना, एकदा पहा सगळ्या गोष्टी आणि मग तुम्ही निर्णय घ्या. कारण याच्यामध्ये नुकसान तुमचं काहीच नाही. कारण 15 दिवस पण असं मराठी भाषा किंवा मराठी साहित्य कसं करावं, सुरुवात कशी करावी, या सगळ्या गोष्टी शिकता येतील. मग तुम्हाला अफोर्डेबल वाटेल, तुमच्यानुसार वाटत असतं, तुम्ही कंटिन्यू बी करू शकता. नुकसान तुमचं काहीच नाही. ठीक आहे? तर या दृष्टिकोनातून तुम्ही या क्लासेसचा विचार करू शकता. परंतु आजचा हा मुद्दा नाही. मुद्दा आहे, की आपला जी भाषा आहे ती कशी सुधारायची किंवा लेखनामध्ये कशा गोष्टी आल्या पाहिजेत. तर शब्दानुसारच येतील. तर आता शब्द पाहूया. पहिला शब्द पहा, अविरत. अविरत म्हणजे काय? अखंड, न थांबणारा, आहे ना, अविरत. तर हे शब्द वापरत असताना तुम्ही लिहा पण. आता जर तुम्ही हे करत असाल तर फास्टमध्ये लिहून पण काढा. सगळ्यात चांगली ती गोष्ट होईल. दुसरा शब्द आहे पहा, अधिष्ठान. अधिष्ठान आपण पाया, मूलभूत आधार असं म्हणतो. त्याच्यापेक्षा अधिष्ठान हा शब्द प्रभावी वाटतो. त्याच्यानंतर परिपोष. ठीक आहे, परिपोष म्हणजे संवर्धन, वृद्धी होणे, पोषकता, है ना, तर त्याला परिपोष असा आपण शब्द वापरतो. पहा, वृद्धी संवर्धन याच्यापेक्षा तुम्ही परिपोष पण वापरा, वेगळा पण वाटतो. आता काही जणाला असा डाऊट येईल, की सर जे मराठी भाषा आपण लिहितो, उत्तर वगैरे लिहितो, त्याच्यामध्ये जे चेक करणार आहेत त्यांना असं होऊ नये की हे शब्द वगैरे कळणार नाहीत. पहा, असं नसतं मित्रांनो. ते खूप म्हणजे तुम्ही अनुभवी वगैरे तज्ज्ञ असे लोक असतात, त्यांना या सगळ्या गोष्टी माहीत असतात आणि अशा गोष्टी त्यांना पसंत येतात. त्याच्यामुळे तो गुण वाढतात. ठीक आहे, त्याच्यामुळे तो विचार तुम्ही नका करू. त्याच्यानंतर चौथा शब्द आहे पहा, अभ्युदय. अभ्युदय म्हणजे काय? प्रगती. हा शब्द आपण वापरत नाही, है ना. तर याचा अर्थ काय? प्रगती किंवा उत्कर्ष. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे पहा, संप्रेरक. संप्रेरक, उत्प्रेरक तुम्ही ऐकला असाल पहा. उत्प्रेरकचा अर्थ तुम्ही शोधा. संप्रेरक म्हणजे काय? प्रेरणा देणारा घटक. संप्रेरक. ओके. त्याच्यानंतर परिमार्जन. परिमार्जन म्हणजे काय? सुधारणा किंवा शुद्धीकरण. आपण शुद्धीकरण हे शब्द ऐकलेत, परंतु परिमार्जन म्हणजे काय? हा एक वैज्ञानिक पद्धतीने वापरला जाणारा शब्द. परिमार्जन, शुद्धीकरण. ठीक आहे. आता दिग्दर्शन, दिग्दर्शक हे शब्द वापरतो. आपण ऐकलेले आहेत, परंतु लिखाणामध्ये येत नाही. त्याच्यामुळे या शब्दाचा वापर जरूर करा. दिग्दर्शक, दिग्दर्शन वगैरे. त्याच्यानंतर तुम्ही पॉलिटीमध्ये अनुशीलन समिती हा शब्द ऐकलात. अनुशीलन समिती कोणती समिती? जी एखाद्या घटकाचा सखोल अभ्यास करते, है ना, तर आपण त्याला अनुशीलन समिती म्हणतो. हे अनुशीलन शब्द जरूर वापरा. त्याच्यानंतर प्रज्ञा. आता बरेच आपण धार्मिक गोष्टी बघत असताना प्रज्ञा हा शब्द ऐकलेला असतो, परंतु वापरत नाही. तर हे काय? प्रज्ञा म्हणजे एक विवेकयुक्त ज्ञान, आहे ना, जिथं विवेकाचा वगैरे वापर असतो सगळ्या गोष्टी, आहे ना, तर त्याला आपण प्रज्ञा असं म्हणतो. हे वापरा बरं का शब्द. त्याच्यानंतर वैपुल्य. वैपुल्य म्हणजे विपुलता किंवा भरपूर प्रमाण, आहे ना, किंवा भरपूरता, अशा सगळं जे शब्द वापरतो त्याला वैपुल्य वापरा. तर हे शब्द लक्षात ठेवा, आहे ना. अविरत, अधिष्ठान, परिपोष, अभ्युदय, संप्रेरक, परिमार्जन, दिग्दर्शक, अनुशीलन, प्रज्ञा, वैपुल्य. हे झाले 10. पुढचा 11वा शब्द अभिवृद्धी. अभिवृद्धी म्हणजे काय? वाढ किंवा विकास. अभिवृद्धी. ठीक आहे, हे शब्द जरूर वापरा. त्याच्यानंतर सुसंगती, ताळमेळ किंवा अनुरूपता. सुसंगतीची अनुरूपता बी वापरू शकता. सुसंगती, सुसंगती सदा घडो, आहे ना. त्याच्यानंतर निकोष. निकोष नितश्य आहे पहा. ठीक आहे, काय झालंय हे मध्येच. ओके. तर याचा अर्थ काय? निरोगी, दोषरहित. ज्याच्यामध्ये एक प्रकारचा काळेपणा किंवा आपण म्हणतो ना, की काही चुकीचं वगैरे, दूषित वगैरे नाही. निरोगी, दोषरहित. त्याच्यानंतर उत्कट. ठीक आहे, हे शब्द ऐकतो आपण, वापरत नाही, म्हणून हे तुम्हाला घेतोय पहा. हे शब्द म्हणजे तुम्ही म्हणसाल की सर हे तर आम्ही ऐकले तर सगळे शब्द असतात, परंतु आपण वापर करत नाही. हे वापर करायला हवेत.
ठीक आहे. उत्कट, उत्कट म्हणजे काय, तीव्र, प्रखर. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रत्ययकारी, प्रत्ययकारी म्हणजे त्याचा प्रभाव असणारा, प्रत्ययकारी. ठीक आहे. विश्वासार्ह किंवा प्रभावी. त्याच्यानंतर परिपक्व, परिपक्व म्हणजे काय, प्रौढ. ठीक आहे. प्रौढ, पूर्ण विकसित, त्याला परिपक्वता, परिपक्व असं आपण आपण म्हणतो. तर ते परिपक्व, हे परिपक्व पण शब्द. आता हे शब्द तुम्ही लिहा वाटलंच तर. ठीक आहे. परत एकदा मी तुम्हाला सांगतो पहा, शब्द लिहा. जे मी बोलत आहे किंवा तुम्ही ऐकत आहात ते फास्ट फास्ट लिहिलं तरी पण अभ्यास कसा होतो किंवा आपण त्याचा वापर कसा करतो, असं नुसतं ऐकल्यानं होणार नाही, तुम्हाला लिहावं पण लागेल. त्याच्यानंतर 17वा शब्द आहे पहा, मर्मदृष्टी. मर्म म्हणजे काय, अर्थ. म्हणजे थोडक्यात काय की गाभा समजण्याची जी क्षमता आहे त्याला आपण मर्मदृष्टी म्हणतो. मर्म म्हणजे अर्थ समजण्याची, गाभा समजण्याची दृष्टी. त्याच्यानंतर सुजान, सुजान म्हणजे काय, विवेकी, तो जाणकार असणारा. ठीक आहे. सुजान, जाणकार म्हणण्यापेक्षा विवेकी म्हणजे सुजान बी म्हणू शकता पहा. हा सुजान व्यक्ती आहे, सुजान व्यक्ती. त्याच्यानंतर औचित्य, आपण औचित्य साधून असं केले तसं केलं असं म्हणतात पहा. येतात ते मराठी जे वक्तृत्व स्पर्धा वगैरे असते पहा, भाषण वगैरे असते, तर असे शब्द वापरतात. परंतु आपण नाही वापरत, आपल्याला बी वापरायचे ना स्पर्धा परीक्षेमध्ये. औचित्य म्हणजे काय, योग्यपणा. त्याच्यानंतर साक्षेपी म्हणजे एक प्रकारचा चिकित्सक किंवा नेमका विचार करणारा जो व्यक्ती असतो त्याला साक्षेपी वगैरे म्हणतात पहा. ठीक आहे. तर हे झाले 20 शब्द. अभिप्रती, सुसंगती, निकोष, उत्कट, प्रत्ययकारी, परिपक्व, मर्मदृष्टी, सुजान, औचित्य, साक्षेपी. त्याच्यानंतर पुढचा 21वा शब्द आहे ध्येयवेढा. ध्येयवेढा म्हणजे ध्येयासाठी झपाटलेला. ठीक आहे. ध्येयवेढा हे तुम्ही वापरता. ठीक आहे. तरी पण हे लक्षात ठेवा, ध्येयवेढा. त्याच्यानंतर अभिप्रेत, अभिप्रेत म्हणजे अपेक्षित. ठीक आहे. अभिलक्षित म्हणू शकता, अपेक्षित म्हणा. त्याच्यानंतर अभिजात, हा शब्द जरूर वापरा. अभिजात पण आहे, उच्च दर्जाचा, श्रेष्ठ है ना, किंवा उत्तर लिहिताना हे शब्द अभिप्रेत किंवा अभिजात. अन्वयार्थ, हा पण मराठी साहित्यामध्ये बऱ्याच वेळा येतो. अन्वयार्थ म्हणजे संदर्भातली अर्थ. ठीक आहे. ठीक आहे. हा शब्द म्हणजे दोघातला संदर्भ दाखवणारा असा बी तुम्ही म्हणू शकता, अन्वयार्थ. त्याच्यानंतर पुढचा अनुबंध, अनुबंध म्हणजे संबंध. ठीक आहे. अनुबंध, अन्वयार्थ हे वेगवेगळ्या ठिकाणी आपण बरेच वेळेस शब्द वापरतो पहा, की एकसारखेच अर्थ वाटतात, परंतु सेंटेन्सनुसार ते सगळं बदलतं. ठीक आहे. आता हे काय आपला सेंटेन्स पाहायचं नाही, परंतु आपला मुद्दा जो मुद्दा आहे तो फक्त शब्दाचा आहे. त्याच्यानंतर अवलोकन, अवलोकन म्हणजे काय, निरीक्षण करणे. साहित्यामध्ये वापरला जातो अवलोकन. त्याच्यानंतर अवबोधन म्हणजे काय, समज किंवा ज्याची जाणीव आहे तो. त्याच्यानंतर आकांक्षा, इच्छेच्या म्हणजे जी इच्छा जी उत्कट आहे. इच्छा तर असते परंतु जी आताच पाहिजे आहे ना, आकांक्षा, उत्कट इच्छा. ठीक आहे. त्याच्यानंतर आशयगर्भ, आशयगर्भ म्हणजे गहन अर्थ असलेला त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर उदात्त, उदात्त, उच्च, थोर. ठीक आहे. तर हे शब्द देहवेळा, अभिप्रेत, अभिजात, अन्वयार्थ, अनुबंध, अवलोकन, अवबोधन, आकांक्षा, आशयगर्भ, उदात्त. आता या दोघांमधला नेमका अर्थ काय आहे हे जर कुणी सांगू शकत असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता, अन्वयार्थ आणि अनुबंध मधला. ओके. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे पहा याच्यामध्ये, पुढचा काय आहे, 31वा गाभा. आता तिथं आपण वापरला होता तरी पण गाभा हा शब्द आहे ना, म्हणजे मूळ अर्थ, मथितार्थ हे शब्द आहे, त्याला गाभाबी म्हणू शकता तुम्ही. त्याच्यानंतर तादात्म्य म्हणजे एकरूपता, हा पण साहित्यामध्ये विशेषपणे वापरला जातो. तादात्म्य, एकरूपता साधणे अध्यात्मामध्ये, किंवा तुम्ही बऱ्याच ठिकाणी वापरता हा, परंतु लिहिताना वापरत नाही म्हणून हे घ्यायचं आहे. त्याच्यानंतर दूरदृष्टी, दूर म्हणजे भविष्यवादी जो विचार असतो, दूरदृष्टी. नवनिर्मिती, नवीन निर्माण, हे पण माहिती आहे तुम्हाला, परंतु लिहायचं आहे बरं का. जरी तुम्हाला वाटत असेल तर हे तुम्ही लिहित नाही. आता तुम्ही म्हणसाल तुम्हाला कसं माहीत, मी उत्तर चेक करतो ना. है ना, साहजिक गोष्ट आहे. तुम्ही म्हणसाल की सर हे तर दिसत आहेत बरोबर शब्द, परंतु उत्तरामध्ये दिसतच नाहीत मला. आता बरेच मुलांचे पेपर चेक करतो, त्याच्यात मला पाहायला मिळतच नाहीत, म्हणून तर हे सगळं तुम्हाला समोर दिसते. परिप्रेक्ष्य, परिप्रेक्ष्य म्हणजे काय, एक दृष्टिकोन, संदर्भ आहे ना, त्या परिप्रेक्ष्यातून पाहणे. इथं दाखवते, चित्र पण दाखवलेत पहा त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर परिशीलन. ठीक आहे. अनुशीलन समिती, परिशीलन समिती, बारकाईनं अभ्यास करणारी आहे ना, त्याला परिशीलन. त्याच्यानंतर प्रगल्भ, याला म्हणजे परिपक्व, सखल. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा आहे प्रासंगिक, संदर्भानुसार असलेला, संदर्भानुरूप, प्रासंगिक. त्याच्यानंतर पुढचा आहे प्रेरणादायी, प्रेरणादायी, उत्साहवर्धक. त्याच्यानंतर फलश्रुती, फलश्रुती म्हणजे परिणाम असलेला. ठीक आहे. तर हे सगळे शब्द तुम्हाला माहीत पण आहेत, परंतु उत्तरामध्ये येत नाहीत, म्हणून मी घेतोय बार बार ते सांगतोय तुम्हाला. त्याच्यानंतर पुढचा शब्द आहे पहा 41वा, त्याचं नाव आहे बहुआयामी. आहे ना, आपण मल्टी डायमेन्शनल म्हणतो, इंग्रजी आपल्याला लगेच आठवतं, अनेक पैलू असलेला, बहुआयामी आहे ना. त्याच्यानंतर मंथन आहे, मंथन म्हणजे सखोल विचार करणे. त्याच्यानंतर यथार्थ, यथार्थ म्हणजे वास्तववादी, जे आहे ते. रचनात्मक, सृजनशील. त्याच्यानंतर विधायक, आता विधायक हा आपण मंत्री वगैरेला म्हणतो पहा, म्हणजे तो काय करतो, एखादा सकारात्मक गोष्टी करतो किंवा घडवणारा जो असतो, विधायक. ठीक आहे. त्याच्यानंतर शाश्वत, निरंतर, चिरंतर, त्याला शाश्वत म्हणतो. त्याच्यानंतर संकल्पित, संकल्पित म्हणजे नियोजित.
नियोजन करणे, संकल्पित करणे. ठीक आहे. त्याच्यानंतर ताळमेळ, हा समन्वय आपण तिकडे बी पाहिला होता पहा. समन्वय, समन्वय हा शब्द किंवा आपण दुसऱ्या बी शब्द याच्यामध्ये जोडू शकतो. परंतु समन्वय चांगला शब्द आहे त्याच्यामध्ये, म्हणजे एक तो अस्सलपणा देण्यासाठी. त्याच्यानंतर सुबोध, सुबोध म्हणजे बोध देणारा किंवा सहज समजणारा, त्याला आपण सुबोध म्हणतो. आणि शेवटचा या भागाचा तो म्हणजे अर्थभावी, म्हणजे आशयपूर्ण. ठीक आहे. तर हे 50 शब्द होते पहा. त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की हे शब्द तुम्हाला माहिती आहेत, परंतु त्याचा तुम्ही वापर करत असाल नसताल, परंतु इथून करायचं आहे. जे नवीन आहेत किंवा जे जुने आहेत, ज्यांना असं वाटतं की त्यांची भाषा सुधारायची आहे, तर हे शब्द बार-बार तुम्हाला लिहायचे आहेत आणि त्याचा वापर करायचा प्रयत्न करायचा आहे. तुमच्या मित्राला बोलताना किंवा बऱ्याच ठिकाणी याचा जरूर वापर करा, ज्याच्यामुळे तुमची भाषा वगैरे सुधारू शकते. तर हा आपला पहिला भाग होता. आपण पुढे पण याचे चांगले शब्द पाहायचा प्रयत्न करूया. ओके. आणि मी म्हटल्याप्रमाणे त्या जाहिरातीचा जरूर तुम्ही विचार करा. ठीक आहे. 22 जूनपासून आपली जी हे जे क्लासेस आहे ते सुरू होत आहेत, त्याचा जरूर विचार करू शकता. तर इथंच थांबूया. तुमची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.